सन्माननीय सदस्यांनी जो पहिला प्रश्न जो उपस्थित केला आहे की ह्या उपाययोजना ज्याचा उल्लेख आपण उत्तरामध्ये केलेला आहे त्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला देखील त्याची कल्पना नाही। नक्कीच अध्यक्ष महोदय या बाबतीमधला विशेषतः ग्रामीण भागाचा त्यांनी इथे उल्लेख केला आहे। पुढच्या 7 दिवसामध्ये ह्या सगळ्या ज्या आपण विशेष म्हणजे आपण पोलीस उपअधीक्षकांच्या अंतर्गत आपण ज्या टीम्स आपण तयार केलेल्या आहेत, जी पथकं आपण तयार केली आहेत, ते त्यांचं कार्य आणि त्यांचेही जे काही अहवाल आहे तो पुढच्या 7 दिवसामध्ये आम्ही तो मागून घेऊ आणि ज्या काही उपाययोजना आपण करत आहोत त्याची सगळी माहिती ही लोकप्रतिनिधींना आम्ही तिथे कळवू। दुसरा अध्यक्ष महोदय या बाबतीतला रिव्ह्यू देखील आपण तिथे घेऊ आणि दुसरा प्रश्न आपण जो विचारलेला आहे की ही इतकी वाढ ही का ह्याच्यामध्ये होते। अध्यक्ष महोदय लक्षात घेतले पाहिजे हे नक्की आरोपी हे कोण आहेत, हे गुन्हेगार कोण आहेत ह्याचा रिव्ह्यू घेताना एक लक्षात येते अध्यक्ष महोदय की जे काही गुन्हेगार आहेत 98% 99% केसेसमध्ये ही सगळी ओळखीचीच लोक असतात, ह्याच्यामध्ये कोणीही बाहेरची व्यक्ती नसते आणि म्हणून या बाबतीमध्ये अवेअरनेससाठी म्हणा किंवा इथे आपण समुपदेशन केंद्रांच्या मार्फत महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये देखील आता आपण अवेअरनेस करायला आपण सुरुवात केली आहे। किंबहुना आपण मुंबई आणि पुणे आणि जी महानगर आहेत त्या महानगरामधल्या शाळा कॉलेजमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये देखील आपण जी काही अल्पवयीन मुलं किंवा मुली असतात त्यांच्यामध्ये गुड टच बॅड टच सारखे आपण आता अभियान आपण राबवत आहोत आणि तिकडे पोलीस काका आणि पोलीस दिदी या अभियानाच्या मार्फत देखील किंवा ह्या प्रोग्रामच्या अंडर देखील आपण आजपर्यंत जवळपास 61,000पेक्षाही जास्त शाळांपर्यंत आपण व्हिजिट केलेले आहेत। मला वाटतं ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून ह्याचं प्रिव्हेन्शनसाठी आम्ही प्रयत्न करतोय, परंतु एक गोष्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की 98% केसेसमध्ये ह्या ओळखीच्या व्यक्तींकडनं हे गुन्हे केले जात आहेत। म्हणून त्या बाबतीमध्ये जी काही आकडेवारी वाढती दिसते त्याला प्रमुख दुसरं एक कारण समोर जे आलेलं आहे की म्हणजे हाणामारीच्या ज्या वेळेला केसेस होतात त्यावेळेस देखील एकामेकांवरती क्रॉस केसेस ह्या तिथे विडेबंगाचे देखील अर्ज केलेला आम्हाला तिथे निदर्शनास आले आहेत। त्या प्रकारच्या केसेसमध्ये देखील आम्हाला वाढ आम्हाला पाहायला मिळालेली आहे। म्हणून परंतु एक गोष्ट मी नक्की आश्वस्त करतो की माननीय मुख्यमंत्री मोदयांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये स्वतः गांभीर्याने लक्ष घालून संपूर्ण राज्यामध्ये आपल्या मुली या सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्याकरता जी काही पोलीस विभागामार्फत आपण प्रोग्राम राबवत आहोत त्याला ज्या काही यंत्रणांची आवश्यकता आहे ते 100% आम्ही पुरवलेले आहेत आणि प्रिव्हेन्शनसाठी किंवा त्या गुन्हेगारामध्ये ह्या कायद्याचा धाक असावा त्यासाठी ज्या काही गोष्टी करणं किंवा जे काही पावलं उचलणं आवश्यक आहे ते आम्ही उचलतोय।